कचरा वेचणाऱ्या ताईला सापडले 10 लाख। पण पुढे जे झालं ते ऐकून महाराष्ट्र थक। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अति व्हायरल चॅनेलवर। आज आपण सांगणार आहोत एक अशी बातमी जी ऐकल्यावर तुमचं मन अभिमानाने भरून येईल। होय, कारण ही कहाणी आहे पुण्यातील अंजू माने या महिला सफाई कामगाराची, ज्यांचं काम आहे शहरातील कचरा गोळा करणं, पण त्यांचं मन सोन्यासारखं आहे। एका दिवशी नेहमीप्रमाणे अंजूताई कामावर होत्या। कचरा गोळा करताना त्यांना एक बॅग दिसली। त्या बॅगेत काय असेल? कपडे, जुनी कागदपत्र? नाही, त्या बॅगेत होते रोख पैसे, थेट 10 लाख रुपयांचे। हो मित्रांनो, 10 लाख रुपये। बरं, कुणालाच माहिती नव्हतं ही बॅग कुणाची आहे। अंजूताईंना सहजपणे ते पैसे स्वतःकडे ठेवता आले असते, कारण त्यांच्या घरची परिस्थितीही खूप कठीण आहे। दररोज कष्ट, धावपळ आणि महिन्याला फक्त काहीशे रुपयांवर घर चालवणाऱ्या या ताईंना ते पैसे देवाची भेटही वाटू शकत होती। पण त्यांनी काय केलं माहीत आहे का? त्यांनी ती बॅग ताबडतोब मालकाला परत दिली। कसलाही मोह नाही, कसलाही लोभ नाही, फक्त प्रामाणिकपणा आणि मानवी मूल्य। आज आपण अनेकदा पाहतोय, लोक मोबाईल सापडला तर परत करत नाहीत, पैशांची पाकिट सापडलं तर नंबर ब्लॉक करतात, इमानदारी हळूहळू समाजातून गायब होते। पण अशा वेळी अंजूताईसारख्या लोकांमुळे अजूनही विश्वास ठेवावासा वाटतो की मानवतेचा ज्योत अजूनही जिवंत आहे। या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेनं आणि लोकांनी अंजूताईंचा सत्कार केला आणि सोशल मीडियावर लोक एकच गोष्ट म्हणत आहेत, हीच खरी श्रीमंती, मनाची श्रीमंती। कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला या ताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल काय वाटतं? जर तुम्हाला असे 10 लाख सापडले असते तर तुम्ही परत केले असते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कारण असा सकारात्मकता देणारा कंटेंट आजकाल कमीच दिसतो। धन्यवाद। हे होतं असं प्रेरणादायी अपडेट। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी स्टे पॉझिटिव्ह, स्टे व्हायरल।